नमस्कार, मी अनिता पाध्ये. अनिता पाध्ये प्रोडक्शनच्या मायाजाळ सीरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी जॅकी श्रॉफबद्दल मागच्या एपिसोडमध्ये बोलले होते. त्याचाच हा पुढचा एक भाग आहे. जॅकीचा जो मी पहिला तुम्हाला कशी भेट झाली त्याचा किस्सा सांगितला. त्याच्यानंतर असं असतं ना, काही वेळेला तुमच्या वेवलेंथ कोणाशी तरी इतक्या चांगल्या जुळतात की तुमचे नंतर सुद्धा कायम चांगले संबंध राहतात त्या व्यक्तीशी. आणि तसं माझं कुठेतरी जॅकी बरोबर झालं की त्याच्यानंतर जेव्हा मी प्रोफेशनल जर्नलिझम मध्ये आले तर त्यावेळेला वारंवार इंटरव्ह्यू करणं गरजेचं असायचं. असाइनमेंट्स मिळायच्या आम्हाला मॅगझिन्स मधून. एका हिंदी मॅगझिन मध्ये मी साप्ताहिकामध्ये काम करत होते. तर त्यावेळेला असं झालं की माझा जॅकीशी परिचय वाढत गेला नंतरच्या 2-3 भेटींमध्येच. आणि मग ना मला जॅकीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी कधी त्याच्या सेक्रेटरीची गरज लागली नाही. त्याचं ऑफिस जे असं होतं त्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये सांगून ठेवलं होतं की अनिता नावाच्या पत्रकाराचा फोन आला पत्रकाराचा, तर तुम्ही तिला सांगायचं की मी शूटिंग कुठे करतो आहे म्हणून. आणि मी तिथे त्याचं शूटिंग मला फोन केला मी आणि कळलं त्याच्या ऑफिसमधनं की अमक्या ठिकाणी तो शूटिंग करतोय. तर मी तिकडे जाऊन पोहोचायचे आणि मला इंटरव्ह्यू द्यायचा. मला कधी जॅकीनी त्रास दिला नाहीये इंटरव्ह्यू देण्यासाठी की आता मला वेळ नाहीये, उद्या ये किंवा काही. किंवा तुम्हाला मी त्याचा किस्सा सांगते की 1-2 वेळा असं झालं की काही इमर्जन्सीमध्ये आम्हाला त्याचा इंटरव्ह्यू करायचा होता. असाइनमेंट मिळाली होती आणि त्याच आठवड्यामध्ये तो प्रसिद्ध करायचा होता. तर त्यावेळेला मला त्याच्या ऑफिसमधनं कळलं की तो मडमध्ये शूटिंग करतोय, मडला मालाडच्या इथे पुढे. आणि ती जागा फार लोनली आहे. म्हणजे तिथे आता तर बरंच डेव्हलप झालं, मात्र त्या काळामध्ये तिथे फारशा बसेस सुद्धा नव्हत्या. एखादीच बस यायची त्या गावामध्ये मडमध्ये. आणि रिक्षावाले तर यायला तयारी नसायचे. आणि फार रिक्षा म्हणजे अंधेरीच्या पुढे फार कमी रिक्षा असायच्या. आत्तासारखी परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे मडला जायचं ना तर एकतर आम्हाला फार असं जीवावर यायचं की बापरे मडला जायचंय. आणि संध्याकाळी वगैरे जाणं तर फार रिस्की असायचं, कारण इतकं लोनली रस्ते आणि काही वर्दळ नाहीये, काही रहदारी सुद्धा म्हणजे वाहनं सुद्धा नाही, काही अशा ठिकाणी जायचं. मात्र इमर्जन्सी जसं होतं तसं मी म्हटलं की मी तिथे दुपारी तिथे समुद्राच्या बाजूलाच त्याचं शूटिंग होतं. एक चर्च आहे तिथे, त्या चर्चच्या इकडे शूटिंग होतं. मिलन नावाचं पिक्चर होतं ज्याच्यामध्ये मनीषा कोइराला त्याची हिरोईन होती. आणि मी गेले साधारणतः दुपारी 12-1 वाजता मी गेले तर जॅकी एक शॉटच देत होता. आणि ते झाल्यानंतर त्यांनी व्हॅनिटी कारमध्ये मला बघितल्यानंतर सांगितलं की चल व्हॅनिटी कारमध्ये बसून आपण इंटरव्ह्यू करूया. आणि मी त्याचा इंटरव्ह्यू केला. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा जायला निघाले तर त्यांनी मला हा कोण सांगितलं की तू कशी आहे, तू काही गाडी आणलीस का. मी त्याला म्हटलं अरे माझ्याकडे गाडी वगैरे नाहीये, माझी स्वतःची काही कार नाही, माझ्या वडिलांची आहे, पण मी ती माझ्या प्रोफेशनसाठी वापरत नाही. तर मी इकडनं आता काय रिक्षा किंवा बस मिळेल तो तसं मी जाणार मालाडपर्यंत आणि मग नंतर ऑफिसमध्ये जाणार. मला तारदेवला ऑफिस होतं. तर त्यांनी मला सांगितलं की अरे नाही इथे तुला माहितीये की इथे दुपारी एकतर काही मिळत नाही, तुला रिक्षा मिळणार नाही ना, बसचं फार फ्रिक्वेन्सी आहे. तर तू आधी मुळामध्ये ना कधी लक्षात ठेव, तू संध्याकाळी कधी इथे या एरियामध्ये यायचं नाही. आणि त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की मॅडमला आहे ना जिथे उतरायचं आहे मालाडला तिथे तिला उतरव आणि मग तू परत ये. आणि नंतरचं सुद्धा एकदा असं झालं की इमर्जन्सीमध्येच मी मडला गेले होते त्याला भेटायला इंटरव्ह्यू करण्यासाठी. तर तेव्हा सुद्धा त्यांनी मला गाडीची व्यवस्था केली. ती स्वतःच्या गाडीतनं त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं होतं की मला सोडण्यासाठी. तर मला असं वाटतं अशी काळजी करणारे फार कमी कलाकार असतात किंवा खूप कमी व्यक्ती असतात. म्हणजे त्याची काही गरज नाहीये त्याचा इंटरव्ह्यू करायला, ही माझी गरज होती. परंतु एक स्त्री आहे, एक मुलगी आहे आणि ती कुठेतरी या लोनली एरियामध्ये आली आहे आणि ती कुठेतरी आपली एक जबाबदारी आहे की ती व्यवस्थित पोहोचावी. ही भावना ना फार कमी लोकांच्या मनामध्ये असते आणि जॅकी त्याच्यामध्ये फार अव्वल नंबर आहे त्याचा असं मी म्हणेन. जॅकीचे अजून 1-2 किस्से तुम्हाला मी सांगते. जंगल हा चित्रपट राम गोपाल वर्मा, तर त्याचं ऑडिओ रिलीज होतं. रीज हॉटेल आहे म्हणजे जिथे पूर्वी बँड्राला बँडस्टँड जवळ सी रॉक हॉटेल होतं, ते जाऊन तिथे आता ते रीज हॉटेल आहे. तर त्या हॉटेलमध्ये होतं ऐश्वर्या रायच्या हस्ते आणि तो रात्री 8चा कार्यक्रम होता. आणि खरं म्हणजे माझं
एक कलिग होता, तो ते शूट करणार होता, तो सगळा इव्हेंट जो काही होता तो. मात्र त्याची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांनी मला संध्याकाळी 7 वाजता फोन करून सांगितलं की अरे जरा तू ते कव्हर कर ना, मला माझी तब्येत बरी नाहीये वगैरे. आणि तोपर्यंत खरं मी घरी पोहोचले होते ऑफिसमधून. तर मी म्हटलं की ठीक आहे, हरकत नाहीये, मी करेन म्हणून. जे आमचं युनिट होतं, कॅमेरामन, रेकॉर्डिस्ट वगैरे, तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही असं करा, बरोबर 7:45 पर्यंत हॉटेलमध्ये त्या या, मी बाहेरच थांबते हॉटेलच्या, त्या जिथे इव्हेंट आहे, व्हेन्यू आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला थांबते, जेणेकरून का व्हेन्यूला कार्ड देऊनच आतमध्ये एंट्री होती. त्याच्यामुळे ते आल्याशिवाय मी आतमध्ये पण जाऊ शकणार नव्हते. तर तुम्ही तिकडे या, मग आपण एकत्र आतमध्ये जाऊया. आणि मी त्यांची वाट बघत त्या व्हेन्यू जो होता त्याच्या बाहेर तिकडे मी उभे होते हॉलच्या. आणि मला दिसलं समोर साधारणतः 7:45 वगैरे झाले होते आणि समोरनं जॅकी आला आणि जॅकीने मला बघितलं असं लांबून आणि मला त्यांनी जवळ आलं, विचारलं की अरे तू इकडे कुठे? तर मी म्हटलं की नाही इथे ते जंगलचा ऑडिओ रिलीज आहे म्हणून मी आले आहे वगैरे. अरे पण हे बघ, तू झालं ना, ठीक आहे, तू आता आली आहेस, तुला करायचंय म्हणून, पण ते झाल्यानंतर लगेच घरी जायचं बघ. चांगल्या घरातल्या मुली ना रात्री जास्त बाहेर राहत नाहीत, त्या हे झालं ना की लगेच घरी जायचं. हा, आणि असं कारण तो तिकडे आला होता तिथे ना, त्या जो व्हेन्यू होता ऑडिओ रिलीजचा त्याच्याच पुढच्या एका हॉलमध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये एका उद्योगपतीच्या कोणी मुलाचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी तो आला होता जॅकी. पण तो इतकं एखाद्या भावाने बहिणीला समजवा ना, अशा पद्धतीने त्यांनी मला ते समजावून सांगितलं की नाही नाही, हे झालं ना की लगेच घरी जायचं वगैरे. त्याच्यानंतर आणखी एक मजेदार किस्सा आहे. माझी मावशी जॅकी श्रॉफची फार मोठी फॅन आणि तिने मला एकदा सांगितलं की मला ना एकदा जॅकीला भेटायचं आहे, तर तू मला एकदा घेऊन जा त्याच्या शूटिंगच्या सेटवरती. तर मी म्हटलं ठीक आहे. रंगीलाचं शूटिंग चालू होतं, तर मी जॅकीला, मी असं इंटरव्ह्यू करायला तरी गेले होते, तर मी जॅकीला म्हटलं की माझ्या मावशीला तुला भेटायचंय, ती फॅन आहे तुझी, तर मी घेऊन येऊ का? मी जॅकीला नेहमी दादा हाक मारते. मी जॅकी दादा हाक मारते त्याला, जॅकी जी वगैरे असं नाही, जॅकी दादा हाक मारते, कारण तो खरोखर माझ्या भावासारखा आहे मला. तर मला म्हणाला हरकत नाही, मी इथेच आहे, 2 दिवस आता शूटिंग करतोय, तर तू उद्या दुपारी 4-1 वाजता तिला घेऊन. म्हटलं हरकत नाही. तर माझी मावशी, माझा भाऊ वगैरे आम्ही घेऊन गेले त्यांना सेटवरती. इतकी प्रेमाने बोलला जॅकी नेहमीप्रमाणे माझ्या मावशीशी, माझ्या भावाशी वगैरे. आणि आम्ही जेव्हा निघालो जायला, तर तेव्हा, आणि मी कॅमेरा नेला होता मावशीचा फोटो काढण्यासाठी जॅकी बरोबर, तर मी फोटो वगैरे काढले आणि आम्ही निघालो. तर माझा ड्रायव्हर म्हणाला की ताई मला पण एक जॅकीजींबरोबर फोटो काढायचे, तर ते तुम्ही सांगाल का जरा माझ्यावर फोटो काढायला? तर मी म्हटलं हरकत नाही. पण मला असं वाटलं की काय जॅकी हो म्हणेल नाही म्हणेल, म्हणजे तर मी जॅकी पुन्हा गेले आणि मी त्यांना म्हटलं की माझ्या ड्रायव्हरची हे की त्याला तुझ्यावर एक फोटो काढायचा आहे. अरे हरकत नाही. खरं म्हणजे ना जॅकीला बोलावण्यासारखी 2दा आली होती माणसं प्रोडक्शनची की सीनसाठी, शूटिंग सुरू होण्यासाठी. तरी जॅकी त्यांनी सांगितलं की 2 मिनिटं थांबून जॅकीनी अक्षरशः त्या माझ्या ड्रायव्हरच्या गळ्यामध्ये हात घालून आणि त्याच्यावर फोटो काढला. हा सगळा किस्सा झाला मावशीचा. त्याच्यानंतर 6-1 महिन्याची गोष्ट आहे, 6 महिन्यानंतरची. एका फंक्शनला जॅकी प्रमुख पाहुणा म्हणून गेला होता आणि त्या फंक्शनला माझी मावशी पण गेली होती, कारण ज्यांनी फंक्शन केलं होतं ते आमचे फॅमिली फ्रेंड होते. तर मावशी माझी गेली होती. समारंभ वगैरे सगळा झाला आणि जॅकी जेव्हा निघाला त्या थिएटरमधून, तर मावशीनी ना त्याला पाठवून हाक मारली, ए जॅकी. तर त्यांनी 2दा हाक ऐकलं, पाठी बघितलं, तर त्याला लक्षात आलं का आवाजावरून की कोणीतरी वयस्कर स्त्री आहे ती आपल्याला हाक मारतीये, म्हणून पाठी वळून त्यांनी बघितलं. तर माझी मावशी म्हणाली की अरे जॅकी, मी तुला हाक मारते, तू ओळखलंस का मला? तर खरं म्हणजे जॅकीने ओळखलं नसावं, कारण त्याला इतकी लोक भेटतात, तर नॉट नेसेसरी की त्यांनी माझ्या मावशीला लक्षात ठेवावं. पण माझ्या मावशीला ओव्हर कॉन्फिडन्स होता की जॅकीने आपल्याला ओळखलं असावं. मग जॅकीला तिने सांगितलं की अरे मी मावशी. त्यानंतर मला असं वाटतं त्याच्या 2 मिनिटं क्लिक झालं असं मावशी, आणि मग मी भेटले होते मावशीला घेऊन वगैरे. तर तो हा तू अनिताची मावशी ना, असं करून त्यांनी अगदी माझ्या मावशीला मिठी मारली आणि कशी आहेस काय वगैरे. हे जॅकीमध्ये ना हे फार, आणि हे नॅचरल आहे. हा जॅकीचा दिखावा पण नाहीये. म्हणजे बरेचसे कलाकार ना जेव्हा कॅमेरा समोर असतात किंवा जेव्हा ऑडियन्स समोर असतो ना, तेव्हा अशा गोष्टी करतात
की एखाद्या गरीब माणसाला ते मदत करण्याचं किंवा त्याच्याशी प्रेमाने वागण्याचं वगैरे, तो एक त्यांच्या ना अभिनयाचा भाग असतो. मात्र हे ना जॅकी इतका नॅचरल आहे ना माणूस, की तो असा ना या सगळ्या गोष्टींच्या भानगडीत पडत नाही की माझी इमेज कशी राहील, मी आता असं केलं तर माझी इमेज उंचावेल का आणि माझ्याबद्दल चांगलं लिहून येईल का, या बाबतीमध्ये ना जॅकी कधीही या भानगडीत पडलेला नाहीये. तो अजात शत्रू आहे असं मी म्हणेन इंडस्ट्रीमध्ये, कारण त्यांनी आतापर्यंत त्याचं कुठल्याही कलाकाराशी किंवा निर्माता दिग्दर्शकाशी वादविवाद झालेला नाहीये. मी एकदा त्याला प्रश्न विचारला होता की जॅकी, तुझं कधीच कोणाशी वादविवाद होत नाही, अनेक नाहीतर बाकीच्या कलाकारांचं नेहमी काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होत असते, मात्र तुझं असं कधी होत नाही, तर तू काय आहे त्याच्या पाठचं राज काय आहे? तर तो मला म्हणाला होता की काय आहे ना, की जेव्हा मला असं वाटतं की समोरच्या माणसामध्ये इगो आहे आणि तो केवळ इगो आपला सॅटिस्फाय करण्यासाठी काहीतरी दाखवतोय, स्वतःचा रोप झाडण्याचा प्रयत्न करतो, ते मी 2 पावलं मागे येतो आणि मी असं ना मनामध्ये म्हणतो की चल तेरा बाप बडा, आणि मी ना ते जे काय त्याचा इगो असतो ना तो मी सॅटिस्फाईड करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मला असं वाटतं की बाकीचे कधी कलाकार आहेत ना, त्यांना मी असं कधी कॉम्पिटिशन वाटत नाही, त्यांना असं वाटत नाही की अरे हा आपल्यावरती हावी होईल किंवा काही. जॅकीनी फार चांगलं, त्याचे काही चित्रपट आहेत ना ते फार चांगले चित्रपट आहेत, म्हणजे ते, आणि पर्सनली मला आवडणारे चित्रपट आहे. त्याचं मला संगीत खूप आवडला होता चित्रपट, त्याचं रंगीला मधलं काम छान आहे. त्याचं सगळ्यात जे माझं आवडतं काम आहे, मला आवडतं ते यादेमधलं आहे, त्यांनी फार चांगलं काम केलं होतं. मात्र हा जॅकीचा जो नम्रपणा आहे, जो नॅचरली नम्रपणा आहे, किंवा त्याची ही अजात शत्रुता आहे, किंवा त्यांनी ना, मला असं वाटतं जसं अनिल कपूरनी आपल्या करिअरवरती लक्ष दिलं की मी कुठले चित्रपट करायला पाहिजेत, कुठले रोल करायला पाहिजेत, कोणाबरोबर रोल करायला पाहिजेत, किंवा मी माझं जे प्रेक्षकांमधलं किंवा जे माझं पब्लिक जे सराउंडिंग मधली जी इमेज आहे ती कशी असायला हवी, याच्यावरती ना अनिल कपूरने जेवढा अभ्यास केलेला आहे ना तेवढा जॅकीनी नाही केला. आणि म्हणून ना त्याला जेवढं जॅकीला त्याच्या अभिनयासाठी किंवा त्यांनी जे काही चांगले रोल्स केले, परिंदा मधलं त्याचं काम फार सुंदर आहे, तर त्या रोलला जेवढी लोकांची मान्यता किंवा जेवढं कौतुक मिळायला हवं होतं ना तेवढं नाही मिळालं. आणि जे जॅकीला सुद्धा जेवढी अटेन्शन जे आपण म्हणतो ते अटेन्शन जेवढं मिळायला हवं होतं ना तेवढं नाही मिळालं. मात्र जॅकी, मी अगदी आजही म्हणेन इतक्या वर्षानंतर, मी ही बघा आता 40 वर्ष झाली, आजही म्हणजे जॅकीशी चांगले संबंध आहेत. आणि मी असं म्हणेन की इंडस्ट्रीमध्ये फार कमी लोक आहेत जी खूप नॅचरल आहेत, जी खूप स्वभावाने चांगली आहेत, मनापासून चांगली आहेत, म्हणजे असं नाही दिखाव्यासाठी चांगले पण करतात. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं पहिल्या 5 व्यक्तींना हे केल्यानं तर जॅकी मला असं वाटतं दुसऱ्या 1 नंबरवरती नक्कीच त्याचा नंबर लागेल. तो किती मोठा कलाकार आहे त्याच्यामध्ये लोकांचं दुमत असू शकतं, मात्र तो नंबर 1 चांगला माणूस आहे. मला असं वाटतं कोणी जॅकी ज्यांना आवडत नसेल अभिनेता म्हणून ना, ती लोक सुद्धा मान्य करतील. मायाजालचा पुढचा एपिसोड आहे तो मी अजून एका नवीन कलाकाराबरोबर घेऊन येईन. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.